to our channel. In last session, we studied about sets and types of collection. In today's session, we are going to study about how to write set. विद्यार्थी मित्र, मागच्या सेशनमध्ये आपण संच आणि कोणत्या कलेक्शन्सला आपण संच म्हणू शकतो, कोणत्या समूहांना आपण संच म्हणू शकतो याच्या संदर्भात माहिती घेतली. तर मित्रो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की द कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज सेट. ज्या समूहातील घटक आपण अचूक आणि नेमकेपणाने सांगू शकतो त्यांनाच फक्त आपण संच असं म्हणू शकतो. ज्याच्यातील घटक आपण अचूक आणि नेमके सांगू शकत नाही किंवा ज्या शब्द समूहाबद्दल आपण अचूक माहिती सांगू शकत नाही त्याला आपण संच म्हणू शकत नाही. तर आता जे संच आहेत ते संच कसे लिहिले जातात, हाऊ टू राईट सेट्स याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर लक्ष द्या मित्र, इकडे हाऊ टू राईट सेट. सेट लिहिताना कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, तर संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यांच्याबद्दल आपण पुढे माहिती घेणारच आहोत, परंतु प्राथमिकदृष्ट्या संच कसा लिहिला जातो ते आपण अभ्यासूया. संच लिहिण्यासाठी इंग्लिश अल्फाबेट मधील ए पासून झेड पर्यंतचं कोणतेही कॅपिटल लेटर्स यूज केलं जातं. Name of set can be given by any capital letters from A to Z. The second thing is that the elements of set can be denoted by small alphabets or small letters. संचातील घटक नमूद करण्यासाठी आपण इंग्रजीतील लहान अक्षरांचा वापर म्हणजे स्मॉल लेटर्सचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, सेट ऑफ नॅचरल नंबर्स हा संच आपल्याला लिहायचा असेल तर तो आपण कसं लिहू शकतो पहा. संच लिहिण्यासाठी आपल्याला ए पासून झेड पर्यंतचं कोणतेही कॅपिटल लेटर वापरता येतं. नॅचरल नंबर्स असल्यामुळे ते डिनोट करण्यासाठी आपण कॅपिटल लेटर घेऊया. आता हे कॅपिटल लेटरने नाव दिल्यानंतर आपल्याला इक्वल टू चं साइन यूज करायचं असतं. त्यानंतर संचातील एलिमेंट दर्शवण्यासाठी म्हणजे सेट मधील एलिमेंट लिहायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये ते एलिमेंट लिहायचे असतात आणि या कर्ली ब्रॅकेटला आपण मराठीतून महिरपी कंस असं म्हणतो. तर महिरपी कंसात या नॅचरल नंबरचे जे एलिमेंट असतील ते आपल्याला लिहावे लागतील. म्हणजे काउंटिंग नंबर सर्व नॅचरल नंबर आहेत आपले 1 2 3 4 in this way dash dash up to the end. So each element is here separated by the commas and they are nth number of elements, so there is dash dash dash, means the elements of set are uncountable. In this way the set can be denoted as the another example of set. Example, set of whole numbers. Set of whole numbers. Here we have to write set in this way. तर हा संच आपण कशा पद्धतीने लिहू शकतो पहा मित्रांनो. होल नंबर असल्यामुळे आपल्याला लवकर लक्षात यावं यासाठी आपण सेट डिनोट करण्यासाठी W या अक्षराचा वापर करू. W. आणि जे होल नंबर येतात म्हणजे जे होल नंबर या सेटचे एलिमेंट आहेत ते या ठिकाणी कर्ली ब्रॅकेट मध्ये सेपरेटली आपल्याला डिनोट करावे लागतील, सेपरेटेड बाय कॉमास. होल नंबर स्टार्ट होतात 0 पासून, म्हणून 0 1 2 3 4. in this way there are another numbers also, continuously all natural numbers included into the whole number, but the set of whole number is denoted as this. Means here it is clear that how to write set. इथे आपल्याला स्पष्ट होतं की संच कसा लिहिला पाहिजे. तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला लक्षात येतात. संच लिहिण्यासाठी म्हणजे संच दर्शवण्यासाठी इंग्रजी लिपीतील म्हणजे इंग्लिश अल्फाबेट मधील ए पासून तर झेड पर्यंतचं कोणतेही कॅपिटल लेटर आपण यूज करू शकतो. दुसरी गोष्ट, त्या सेट मध्ये जे काही एलिमेंट्स येतात, मेंबर्स येतात ते कर्ली ब्रॅकेट मध्ये कॉमाने सेपरेट करून आपल्याला लिहायचे असतात. अशा पद्धतीने आपण संच लिहू शकतो. लेट्स स्टडी नाउ अबाउट द मेथड्स ऑफ रायटिंग सेट. विद्यार्थी मित्रो, आता संच लिहिण्याच्या दोन पद्धती कोणत्या आहेत त्याबद्दल आपण अभ्यासून घेऊया. तर देयर आर टू मेथड्स ऑफ रायटिंग सेट. वन इज द रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म and another is listing method and roster method.
What is the difference between them? First we have to study here. रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म जो असतो, या पद्धतीने संच लिहिताना आपण सेट डिनोट करण्यासाठी जे लेटर वापरतो दोन्ही बाजूंना तिथपर्यंतची पद्धत सेम आहे. फक्त या ठिकाणी सेट मधील एलिमेंट्स ज्या रूलने म्हणजे ज्या गुणधर्माने एकत्रित येतात तो गुणधर्म आपल्याला या ठिकाणी नोट डाऊन करावा लागतो रूल मेथड मध्ये आणि सेट बिल्डर फॉर्म मध्ये. लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड मध्ये मात्र तो रूल किंवा तो गुणधर्म न लिहिता त्या एलिमेंट्सची आपल्याला लिस्ट करावी लागते. म्हणजे ईच एलिमेंट आपल्याला या ठिकाणी लिस्ट मध्ये लिहावा लागतो. इथे एलिमेंट लिहिण्याची आवश्यकता नसते, फक्त कोणत्या रूल नुसार ते एलिमेंट त्या सेट मध्ये येतात तो रूल लिहिण्याची आवश्यकता असते. कसे तर प्रत्यक्ष उदाहरणाने पाहू. लेट अस स्टडी विथ एक्झाम्पल. एक्झाम्पल फर्स्ट is the set of vowels in English alphabet. We can write this example in the form of rule method or set builder as like that. A is the set of all x such that x is vowels in English alphabets. In this way, the set of vowels in English alphabets are written in the form of rule method. Here, x is a small letter used to denote the vowels, and vowels in English alphabet is the rule or property of this example. This example can be written in the form of listing method as like that. A is the set of, means up to this equal sign, the same process is utilized in both the methods. After that, in curly brackets, here the list of elements of English vowels, that is A, E, I, O, U are the vowels in English alphabet. There is complete list in listing method or roster method. This is the difference in these two methods. Let's study the another example. Second example of set is that the Y is the set, B is set of letters of word dog. This set can be written in the form of rule method or set method as like that. B is the set of all Y such that Y is the letter of word dog. Here letter of word dog is the property or rule of this example. So there is no list of elements of the letters in the word dog, but in the listing method B is the set of elements, that is DOG. Here DOG are the letters of the word dog. In this way we can distinguish between the rule method and listing method. तर मित्रो, अशा पद्धतीने आपण यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करू शकतो. गुणधर्म पद्धतीने संच लिहिताना आपण त्याला त्या कोणत्या गुणधर्माने त्या संचातील घटक एकत्र येतात तो गुणधर्म लिहिणं आवश्यक असतं. तर यादी पद्धतीने आपल्याला संच लिहिताना त्या संचातील एलिमेंट्सची घटकांची यादी करावी लागते. ही यादी करताना प्रत्येक घटक हा कॉमाने स्वतंत्र करावा लागतो. अशा पद्धतीने संच, एकच संच आपण या दोन्ही पद्धतीमध्ये लिहू शकतो. सो फ्रेंड्स, इफ यू हॅव एनी डाउट, राइट इट इन द कमेंट सेक्शन. इन नेक्स्ट सेशन वी विल स्टडी अबाउट द प्रॅक्टिस सेट 1.1. थँक यू.